चला डॉक्टर मॅडम, अर्चना मॅडम, पूनम मॅडम पहिल्या त्याच्यात आउट कमी. वा वा वा. काय होस्ट बोलण्याच्या नादामध्ये होस्टचं लक्षच नाही. मी खूप टेन्शन मध्ये आहे, खूप दुःखात आहे, पण वाकचौरेने आज माझ्या चेहऱ्यावर खूप हसू आणलं, कारण त्याने काही जोक वगैरे इतके छान छान सांगितलं, ते मला खूप आनंद वाटला. मला एक किस्सा आठवतो. मोहसिन ज्यावेळेस 8वी-9वीत होता, बाकीचे नाही सांगत मी किस्से. सर बसायचं असेल बसले तरी झालं ना. विद्यार्थ्यांनी केले एक त्याचा मला अभिमान आहे आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली. म्हणून मी निश्चितच उभं राहणार. सांगतो जसे दीपक मगाशी म्हटलं की एक तरी मित्र असावा शेअर करण्यासारखा. मी तर तुम्हालाही सांगेल आणि तुम्हालाही सांगेल, एकमेकांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांमध्येच असतो आणि मला तरी असं वैयक्तिक वाटतं की मुलांमुळे भरपूर आयुष्य आमचं सुंदर मस्त मजेत जातं. इतके तुमचे पालक ना खूप चांगले होते मुलांना, आणि त्या पालकांना काही कंप्लेंट केली आमच्यासमोर तुम्हाला मारायचे. आता तसं नाही राहिलं मुलांना. आता मुलांना रागवणं, पालक सुद्धा एवढे क्लोज नसतात. आमच्या 2009 पर्यंतच्या बॅचचे जे विद्यार्थी होते आणि मुली आणि मुलं, ते खरंच इतके आपुलकीने म्हणजे शिक्षकांना आदराने वागवणारे होते. त्याच्यानंतर मला अशोकनगर नंतर सिडकोला जेव्हा बदली झाली पहिल्यांदा, त्यावेळेला तिथेही मला ते जाणवलं नाही. म्हणतात आपल्या शब्दांना धार नसावी, आधार असावा, कारण आधार असलेले शब्द मने जिंकतात आणि धार असलेले शब्द मने कापतात. सगळ्या आठवणी आमच्या या गेट टुगेदरच्या माध्यमातून ताज्या केल्यात. एकदा तुम्ही व्ह्यू बघा, एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि त्यात पावसाचं वातावरण. बघा आता दीपक जे म्हटला की कसं वाटलं गेट टुगेदर, त्यात सुद्धा कालच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थी छान त्यांनी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी केल्या, पण त्यांच्याकडे इतका छान ऍक्टिव्ह एनर्जेटिक अँकर नव्हता. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला 2008च्या बॅचचं झालं आम्ही 5 बात आहे, तर याच्यासारखं अजून झालेलं नाही. खूप सुंदर. वा वा. बघूया पुढचं गेट टुगेदर कधी होत आहे. नाही रडणार नाही कोणी. मला मनस्वी आनंद होतोय. मी खरं कुठेही जात नाही, पण मला मुलांच्या कार्यक्रमाला यावंसं वाटलं. त्यासाठी मुलांनी मोहसिन आणि मला कल्याणीची पण पूनमनी खूप फोन केले की तुम्ही यायलाच पाहिजे. पूनम मोहसिन म्हणे मी तुमची सोय करतो. त्याबद्दल मी त्या दोघांचं खूप पहिल्यांदा आभार मानते की तुम्ही दोघांनी मला एवढा आनंद मिळवून दिला. मी खूप टेन्शन मध्ये आहे, खूप दुःखात आहे, पण वाकचौरेने आज माझ्या चेहऱ्यावर खूप हसू आणलं, कारण त्याने काही जोक वगैरे इतके छान छान सांगितलं, ते मला खूप आनंद वाटला. आणि माझं काय झालंय आता की वय झालंय, त्यामुळे मला बोलताना मी शब्द विसरते, तर मी थोडंसं तुमच्यासाठी 1-2 मिनिटासाठी घेऊन आणलंय. नमस्कार माझ्या लाडक्या मुलांनो. आत्ताच दिवाळी झाली आहे, म्हणजे आपण अजून त्यातच आहोत. दिवाळी म्हणजे परतीचा उत्सव. प्रभू रामचंद्र आपला वनवास संपवून अयोध्येत आल्याचा हा उत्सव. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम म्हणजे माझी खरी दिवाळी आहे, कारण आज तुम्ही सगळे मला भेटलात आणि माझ्या आयुष्याचे कष्टप्रद पण सुखाचे दिवस परत आल्यासारखे मला वाटले. पुन्हा सगळ्या आठवणी ताज्या झाल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मध्यंतरीच्या काळात माझ्या आयुष्यात खूप काही उलथापालथ झाली. माझी सगळी प्रेमाची जवळची माणसे मला सोडून गेली, पण आज तुम्ही सगळे मला भेटलात आणि माझ्या या दुःखावर जणू एक आनंदाची लकीर आली. तुमच्याशी भेटून मला खूप बरे वाटले. ही भेट मला खूप दिवसांसाठी उमेद देत राहील. आज इथून जाताना मी नक्कीच फुल रिचार्ज होऊन जाईल आणि याकरता तुमच्या सर्वांचे मानावे तितके आभार कमीच आहे. असो एकच सांगेन तुम्हाला, सहवास तुमच्यासाठी फिरून मी जन्मेन मी. शेवटी एकच सांगते की खूप मोठे व्हा, प्रगती करा. माझे शुभाशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. अजून एक म्हणजे ज्यांच्यामुळे तुम्ही मला भेटलात, माझे खडतर आयुष्य सुसह्य झाले, ते आपल्या कुलकर्णी सरांना, बाबांना लाख लाख धन्यवाद आणि आदरांजली. दुसरं की माझं आयुष्य हे खूप खडतर आहे. माझे मिस्टर, माझा मुलगा 2.5 वर्षाचा असताना गेले. मला YP सरांनी सांगितलं की तुला
मी दुसरीकडे नोकरी लावेल, पण शाळा हे एक असं माध्यम आहे की तू तुझं दुःख विसरशील. आणि खरंच मुलांनो, तुमच्यामध्ये मी असताना माझ्या सगळ्या दुःखाला मी विसरले. मला माझ्या मिस्टरांची कधी आठवण आली नाही, काहीच नाही. पण परमेश्वराने 5 वर्षापूर्वी पुन्हा माझ्यावर एक घाला घातला. माझा मुलगा आणि सून दोघे गेले. पण मी आज तुम्हाला खास भेटण्यासाठी आले की माझी मुलं किती मोठी झाली आहेत, माझी मुलं कशी दिसतात. आज तुम्हाला बघून मला खूप खूप आनंद होतोय. मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवलंय की कोण मुलगा काय बोलतो. काल आम्ही दोघी जणी, मी आणि मुजुमदार तिथे उभं होतो. तर वाकचौरे आणि गणू, मी त्याला गणूच म्हणायची लहानपणापासून, अजूनही गणूच म्हणते. त्याने आम्हाला दोघींना बघितलं आणि ते गाडी घेऊन पुन्हा मागे आले. आम्हाला दोघींना इतकं छान वाटलं की आपला विद्यार्थी पुढे निघून गेला असता, दुसरा एखादा असता तर बघून पुढे निघून गेला असता. पण दोघं जण आमच्याकडे मागे आले, आम्हाला बसण्याची सोय करून दिली. त्यातच आम्हाला आमच्या मुलांना शिकवल्याचा खूप मोठा आनंद मिळतो. आणि तुम्ही असे सर्वजण मोठे व्हा, प्रगती करा, तुमच्या मुलांना तुम्ही चांगले घडवा आणि मुलांना सुद्धा तुमच्यासारखं यशस्वी करा. हाच माझा शुभ आशीर्वाद. सर बसायचं असेल बसले तरी झालं ना. नाही, इथे एवढे विद्यार्थी या ठिकाणी माझ्या समोर आणि त्यांच्या तुमच्या या सांगण्यामुळे आणि विद्यार्थ्यांनी घटवल्यामुळे काहीतरी विद्यार्थ्यांनी केले, एक त्याचा मला अभिमान आहे. आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली, म्हणून मी निश्चितच उभं राहणार. कारण की उपासाने किंवा ज्या ज्या काही गोष्टी प्रसंग मुलांनी विद्यार्थ्यांनी शेअर केले, सांगितले, निश्चितच या ठिकाणी तुमच्याबद्दल किंवा शिक्षकांबद्दल जोशी मॅडम असतील किंवा विधाते मॅडम असतील, चौधरी मॅडम असतील, यांनी जे तुम्हाला शिकवलं, बाकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी देखील शिकवलं, केंगे सरांनी शिकवलं, सर्वांनीच या ठिकाणी तुम्ही त्यांचं यश संपादन केलेलं आहे. आणि परंतु एक मला अशी उत्सुकता किंवा मला एक गोष्ट असं की जेणेकरून मी उभ्या आयुष्यामध्ये अनेक माझेही प्रसंग जसे जोडशी मॅडमचे झाले तसे माझेही प्रसंग झाले. परंतु या ठिकाणी सौम्य स्वरूपामध्ये किंवा असा एक न करता चागळण्यापेक्षा कुठेतरी आपण थांबलो पाहिजे. तेच पुन्हा हे करून त्यानंतर 2011 मध्ये या ठिकाणी मी जवळपास कोमामध्ये गेलो. कोमामध्ये गेल्यानंतर पाय मोडला, एक हे चालूच आहे. परंतु याच्यापेक्षा जे या ठिकाणी आपण पुढे काहीतरी करावं या दृष्टीने आपण पुढे वाटचाल करायची आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे विद्यार्थ्यांनी मी की रागवलं असेल, बोललो असेल, तो तर माझा हक्क आहे आणि त्याबद्दलच वाद नाही माझा. परंतु या ठिकाणी एवढं जे तुम्हाला शिक्षण दिलंय, शिक्षकांनी हे शिकवलंय, परंतु कुठेतरी त्याला बांध घातला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जर आज कुठल्या स्थितीमध्ये सगळ्या डॉक्टर क्षेत्रामध्ये असेल, इंजिनियर क्षेत्रामध्ये असेल, तर मुलांनी या ठिकाणी अनेक उत्साहामध्ये या ठिकाणी अनेक शिक्षक असतील किंवा काय यश भरपूर असं संपादन केले. मग सर्वात प्रथम या ठिकाणी मी या पूज्य जोशी मॅडम असतील किंवा मग केंगे सर असतील, या ठिकाणी विविध माध्यमातून त्यांनी जे शिकवलेलं आहे. आता भेडवळे मॅडम त्या आमच्या जवळपास किती वर्षापासून या ठिकाणी अशोकनगर येते, परंतु आमची सर्वांची बदली झाली, परंतु आम्ही त्या ठिकाणी दानाचं काम या ठिकाणी करतो आहे. त्यामध्ये जवळपास या ठिकाणी वाकचौरे, त्याला नाव न घेता बाळा म्हणून आम्ही फार पूर्वीपासून संबोधायचो, आणि मोहसिन शेख म्हणून या ठिकाणी मला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला असं मला वाटायचं की शिकायचं, त्यांनी काहीतरी म्हणजे त्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला काहीतरी घडवायचं, हे आपला उद्देश या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये असायचा. आणि म्हणून मी
मुलांना किंवा रागवायचो, बोलायचो की जेणेकरून भविष्यामध्ये काहीतरी करावं विद्यार्थ्यांनी, आणि आज ते तुम्ही खरंच करून दाखवलं. आणि त्याच्याबद्दल तुम्ही देखील त्या ठिकाणी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, आणि सर्वांचं या ठिकाणी मला असं जवळपास माझी 1-1.5 वर्ष या ठिकाणी सेवा राहिलेली आहे. आणि त्याच्यात म्हणजे अशा प्रकारचं कार्यक्रम किंवा विद्यार्थी मेळावा या ठिकाणी सादर होईल किंवा या ठिकाणी आपण साजरा करू हे तर कारण अपेक्षित नव्हतं, परंतु पुन्हा एकदा एक 2006 किंवा 5ची बॅच आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला उजाळा करून दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण मी पुन्हा एकदा सांगेल की जेणेकरून विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी जे जे आता या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी फक्त जसं ज्ञानदानाचं काम आपण हाती घेतलेलं आहे तसंच या ठिकाणी आपलं सुद्धा या ठिकाणी सर्वांनी पुढे शेवटपर्यंत आपण पुढे उत्तुंग भरावी घ्यावी अशी मी या ठिकाणी त्यांना आशीर्वाद जसं जोशी मॅडमांनी दिला तशाच सर्वांना आशीर्वाद आहे किंवा शुभेच्छा आहे. आणि जसं मला या दीपकने सांगितलं तेव्हापासून कालच्याही भाषणामध्ये देखील मी सर्वांना हेच सांगितलं की अनेक अडचणी संकट येत राहतात, परंतु जर आपण एकमेकाला शेअर केला नाही किंवा मग अशा पद्धतीचे जे प्रसंग झाले की आपल्यामध्ये बरेचसे विद्यार्थी नाहीत किंवा एखादे शिक्षक नाहीत, काही या ठिकाणी आपल्यातून नाहीत, त्यांची उणीव या ठिकाणी आपल्याला भासते. दाभाडे सरांचं उदाहरण असेल किंवा इतर काही उदाहरणं यांनी घेतली असतील. आमचे जे विद्यार्थी मित्र आहेत, सहकारी मित्र आहेत, त्यांनी या ठिकाणी दीपकने या ठिकाणी नाव घेतलं, उल्लेख केला. आणि म्हणून असे प्रसंग किंवा असे आपल्यावर काही वाईट प्रसंग किंवा काही विचार हे येऊ नये म्हणूनच त्याने उद्दिष्ट आहे की जेणेकरून सर्वांनी एकमेकाला शेअर करावं आणि मग उत्तुंग अशी सर्वांनी भरारी घ्यावी. आणि मग आपले मुलं जे जे सांगण्याचा उद्देश जो होता की जेणेकरून ज्या ज्या मुलींनी किंवा मुलांनी जे तुमचे अजून हे सांगितलं होतं की प्रत्येकाने त्याची माहिती द्या, मुलं काय करताय, हे काय करताय, म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचं तुम्ही शिक्षण किंवा त्या मुलांकडून करून घ्याल याचाही एक आम्हाला अभिमान वाटेल. म्हणजे पुढची आपली जी पिढी आहे, पुढची पिढी आहे ती चांगल्या प्रकारचे शिक्षण देईल एवढंच आम्हाला बोलतो मी या ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद. त्या विद्यार्थी मित्रांनो, आज जवळजवळ आपली वेळ माझ्या हिशोबानुसार 25 ते 28 वर्षांनी झालेली आहे. कारण त्यावेळेस मी फक्त प्रायमरीकडे होते आणि त्यावेळेस ते तुमचे चेहरे ज्यावेळेस शाळेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस तुमचे आत्ताचे चेहरे त्यावेळेसचे चेहऱ्यात खूप फरक जाणवला. त्यामुळे मला प्रत्येकाला त्याचं स्वतःचं नाव विचारावं लागलं, पण त्याने नाव सांगितल्यावर ते बरोबर स्ट्राईक झालं की हा लहानपणी आपल्याकडे होता तेव्हा कसा होता. पण आजची जी तुमची प्रगती आहे ते पाहून खूप समाधान झालं. तुम्ही जे मान्य केलं की मॅडम तुम्ही आमच्या इमारत जी उभी केली त्याचा पाया तुम्ही आहे, त्या वाक्याने सुद्धा मला खूप भरभरून आलेले. अशीच प्रगती आयुष्यात पुढे करत राहा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांनी जे सांगितलं की दुःखात आणि सुखात कोणीतरी एक मित्र असावा हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. एकमेकाला आपले नंबर शेअर करा आणि एकमेकाला जीवनात शेवटपर्यंत अशीच साथ द्या एवढे. आणि प्रत्येकाने पुढे जा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. माझी ओळख आहेच, पुन्हा एकदा सांगतो आणि माफी मागतो मी उशिरा आलो, कारण इतका सुंदर कार्यक्रम मी मिस करत होतो असं मला जाणवलं नंतर आल्यावर. हरकत नाही, चला कंटिन्यू करूया. मी हंसराज देवरे आणि माझं दुर्भाग्य असं की ज्यावेळेस तुम्ही 7वी पासून पुढे गेलात त्याच वेळेस मी एंट्री केली. पण बऱ्याचशांचा माझा परिचय होता, बऱ्याचशांची कॉन्टॅक्ट येत होता. हरकत नाही, माझं ते भाग्य पण समजेल मी एका दृष्टीने. असो, आज आपण मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित या विद्यालयात एकत्र जमलोत, एकत्र आलोत. अतिशय आनंदाचा क्षण मी म्हणेल. आणि हा आनंदाचा क्षण जो आहे तो एक जगावेगळा असतो. म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणेल, कालचं एक गेट टुगेदर, आजचं एक गेट टुगेदर होतंच आणि याच्यातून सगळ्यांचे सुखदुःख आपण स्टडीज पार करण्यास प्रयत्न करत असतो. असेच आमचे बालमित्र म्हणजे विद्यार्थी मित्र, यांच्याच बरोबर मातृतुल्य असलेल्या आपल्या सर्वांच्या, जिथे आपण आईचा बोट सोडतो आणि बाईचा बोट पकडतो अशा आपल्या मातृतुल्य असणाऱ्या जोशी मॅडम यांच्या आशीर्वादाने
त्याचबरोबर मिसाळ मॅडम, माझे सगळे सहकारी बंधू भगिनी इथे आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस एक मला छानशी गोष्ट आठवते की आज मोठा कलेक्टर असेल, जिल्हाधिकारी असेल, खासदार असतील, आमदार असतील, त्यांच्या नावापुढे हे ज्यावेळेस बदलून जातात त्यांच्या नावापुढे येते की माझी आमदार, माझी खासदार, माझी जे कोणी असतील ते. एकमेव फक्त शिक्षक असा आहे की त्याला माझे गुरुजी, माझा शिक्षक, माझे हे वर्ग शिक्षक एवढंच आपण म्हणतो. कारण त्याच्यातली जी आपुलकी आहे ती आपुलकी मला पुन्हा आज जाणवून आली प्रत्यक्ष रूपाने. बोलण्यासारखं खूप सारं काही आहे, मी जास्त वेळ घेत नाही. पाठीमागे आवाज पण येतोय, इकडे केंगे सरांचं लक्ष तुमच्याकडे न जाता पाठीमागे जाते जास्त, कारण ते वासातच मग्न होतात, तर आवाजात तर खूप सारे मग्न होतात ते. असं मी सगळ्यांविषयी नाही बोलणार, कारण हे आमच्या बरोबरीचे सगळे मित्र आहेत म्हणून सांगतोय. मित्रांनो, तुम्हाला पण मला खूप आनंद झाला. बरेचशांचे चेहरे आठवत आहेत, बाकीच्यांचे चेहरे म्हणजे सगळ्यांचे चेहरे आठवत आहेत, नावं आठवत नव्हते. आणि मोहसिनचा मला एक किस्सा आठवतो. मोहसिन ज्यावेळेस 8वी 9वीत होता, बाकीचे नाही सांगत मी किस्से, परंतु पिटीच्या तासाला मोहसिन किंवा कवायतीच्या तासाला मोहसिन आहे ना, ज्यावेळेस आपण ती बैठी कवायत करायला लावायचो आणि वाकवायला लावायचो, मोहसिन वाकतच होता. त्याच्या पाठीवर जोरदार धप्पा द्यायचो आणि त्याला वाकवण्याला मला मजा वाटायची. असे खूप सारे किस्से होते. परंतु असो, हे सगळे आनंद आपण घेऊन जाऊ. दीपकने काल मला फोन केला, मालेने फोन केला की सर काही झालं तरी यावं लागेल. आज माझा चिरंजीव चालला होता पुण्याला, तो पण पुण्याला DY पाटीलला इंजिनिअरिंगला CS मध्ये, म्हणून मला थोडासा उशीर झाला. काही हरकत नसते. मित्रांनो, एकच सांगतो, जसं दीपक मागाशी म्हटलं की एक तरी मित्र असावा शेअर करण्यासारखा. मी तर तुम्हालाही सांगेल आणि तुम्हालाही सांगेल, एकमेकांमध्ये शेअर केल्याने खूप सारे दुःख जे आहेत ना माणूस विसरत असतो आणि नवीन त्या आपल्या आठवणींना उजाळा देऊन पुढे सरकत असतो. दिवसामागे दिवस जात असतो, आठवणी या मागे ठेवून जात असतो. परंतु नुसत्या आठवणी मागे ठेवू नका, त्याचे आनंदाचे क्षण हे तुम्ही उपभोगा. कारण आनंदाचा क्षण जर उपभोगला ना तर जीवन आपलं पुन्हा आनंदित होत असतं आणि आनंद द्विगुणित करून आपण पुढे जाण्याचा मार्गक्रमण करत असतो. मी सगळ्यांना शुभेच्छा देईन, सगळ्यांना सांगेल की जसं आजपर्यंत आनंदाने जीवन जगत आलात असंच आनंदाने जीवन भविष्यातही जगा. आयुष्य भविष्य हे तुमच्या हातात आहे. जाताना सोबत आपण काहीतरी घेऊन जात असतो, एवढी आठवण ठेवायची आणि प्रत्येकाला पुन्हा भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद म्हणतो. मी बिडवई मॅडम, आता नाव बदललेलं आहे 10 वर्षांपासून क्षीरसागर मॅडम, पण अजूनही आधीचे जे आपले विद्यार्थी आहेत किंवा सर्व शिक्षक जे आहेत बिडवई नावानेच ओळखतात. जसं सर म्हटले की तुम्ही 7वी पासआउट झाले आणि त्यानंतर सरांनी जॉईन केलं, तसंच माझंही झालं. तुम्ही 10वी पासआउट झाले 2005ला जूनमध्ये, तुमचा रिझल्ट लागला आणि त्याच वेळी मी जॉईन केलं. परंतु बरेच जणांचे जे भाऊ बहीण असतील नंतरचे किंवा चुलत भाऊ बहीण वगैरे असतील तर त्यांनाही मी शिकवलेलं आहे. आता बऱ्याच जणांशी बोलताना पण समजलं. मग गाडीत आलो तेव्हा दीपक पवारशी बोलणं झालं आणि म्हणजे इतकं लेटेस्ट गोष्ट की त्याची चुलत बहीण आता आपल्या शाळेमध्ये 10वीला आहे. आत्ता ती 10वीला आहे, ती आता माझ्या वर्गात आहे. म्हणजे अशा अनेक आठवणी आहेत. तुम्ही सर्वांनी तुमच्याबद्दल माहिती सांगितली, हा कार्यक्रम ठरला त्यावेळेस पण मला असं वाटत होतं की आपण बऱ्याच जणांना याच्यातल्या ओळखत नाही. परंतु जसं मी आता याच्याबद्दल मोहसिनबद्दल म्हटलं की त्याचा लहान भाऊ तो इंग्लिश मिडियमला होता मसूद, पण त्यालाही मी त्यावेळेस शिकवलेलं आहे. आणि तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये खूप उंची गाठली, खूप छान त्या ठिकाणी तुम्ही यश संपादन केलेलं आहे. सगळं ऐकून खूप अभिमान आम्हाला वाटतो आणि अनेक गोष्टी तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे तुमचा पण गायडन्स आम्हाला घ्यायचा आहे शाळेसाठी. एक असं आहे की ज्या शाळेमधनं तुम्ही शिकले, आता आपण थोड्या वेळ शाळेमध्ये होतो, बरेच जण इथेच असतात परंतु त्यांना शाळेमध्ये यायला जमत नाही किंवा आले तरी आता आल्यानंतर सुद्धा हा सुट्टीचा कालावधी होता त्यामुळे शाळा तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित बघता आली नाही. तुमच्या वेळेला तुम्ही त्यावेळेस बघितलं की एक फक्त खालचा फ्लोअर होता, बरोबर. आता 3 मजली शाळा झालेली आहे. त्यावेळेस 8वी 9वी 10वी एकच तुकडी असायची. आता आपल्या 4 तुकड्या आहेत. 8वी 9वी 10वीचे 4 तुकड्या आहेत. 12 वर्ग आहेत. स्टाफमध्ये तेव्हा आम्हीच होतो फक्त. केंगे सर आपले मुख्याध्यापक होते आणि आम्ही 4 शिक्षिका होतो. आता 20 जणांचा आपला स्टाफ आहे मराठी मीडियमसाठी सुद्धा. आपण बघत असतो की इंग्लिश मीडियमचा प्रभाव वाढलेला आहे त्यामुळे मराठी मीडियमसाठी संख्या वगैरे जरी कमी होत असली पण आपली मॉडर्न शाळा जी आहे आधीपासून आणि तुम्ही विद्यार्थी जे घडत गेले, जे आजूबाजूच्या परिसरातले सगळेजण बघत असतात, उत्कृष्ट नागरिक आपल्या शाळेमधनं घडत असतात आणि त्यामुळे अजूनही आपल्याला विद्यार्थी संख्येचा तसा प्रॉब्लेम येत नाही. इंग्लिश मीडियम सुद्धा आपल्याकडे 1ली ते 10वी आहे, ते सुद्धा व्यवस्थित फ्लोमध्ये सुरू आहे. अनेक नवीन सुविधा आपण विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये देत असतो. जसं
तुम्ही 10वीच्या परीक्षेसाठी तिथून जर सुरुवात केली तर 10वीच्या परीक्षेसाठी तुम्ही छत्रपती शाळेमध्ये, जनता शाळेमध्ये जायचे. परंतु 2011-12 पासूनच आपल्याकडे स्वतःच 10वीचं सेंटर आपण घेतलेलं आहे. शेजार आजूबाजूच्या परिसरातल्या 5-6 शाळेमधले विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि आपले विद्यार्थी तर आपल्याच शाळेमध्ये असतात. म्हणजे तो एक प्लस पॉईंट आपल्या मुलांसाठी असतो. त्यानंतर अटल टिंकरिंग लॅब ही एक केंद्र शासनाची नवीन लॅब आहे की ज्याच्यामध्ये सगळं अत्याधुनिक साहित्य असेल, 3D प्रिंटर असेल, रोबोटिक्स असेल. कामगार वस्तीमध्ये अशा प्रकारची आपल्याच शाळेमध्ये ती लॅब आपल्याला उपलब्ध झाली. त्यासाठी आपण प्रयत्न केले आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारची कोणत्या शाळेमध्ये लॅब उपलब्ध नाही, परंतु आपण इतरांनाही त्यामध्ये समाविष्ट करून घेत असतो. तसंच वॉशरूमचा प्रॉब्लेम त्यावेळेस होता. म्हणजे आतापर्यंत अगदी 2 वर्षांपर्यंत वॉशरूमचा प्रॉब्लेम आपल्याकडे होता. परंतु आपले संस्थाचालक जे आहेत, एक पदाधिकारी आहेत, विश्वास बँकेचे, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे विश्वास ठाकूर सर यांनी त्यांच्या मातोश्री लीलावती ठाकूर यांच्या स्मरणार्थ आपल्या शाळेसाठी त्यांनी ही अडचण ओळखली की विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आहेच, परंतु थोडंसं अंतरावरती ते वॉशरूम होतं आणि बऱ्याच त्या ठिकाणी अडचणी होत्या आणि काही फंडचे असतील किंवा इतर प्रॉब्लेम असतील, आपल्यालाही ते तेवढं हे करणं शक्य नव्हतं. परंतु भरपूर सुधारणा आम्ही केलेल्या होत्या. तर साईडला आता तुम्ही जो मोठा एक हे बघितला तर 3 मजली वॉशरूम त्यांनी त्या ठिकाणी 21 लाख रुपये देणगी देऊन ते खास बांधून घेतलं. विद्यार्थ्यांची ती सुद्धा सोय झालेली आहे. म्हणजे कामगार वस्तीमध्ये आपली जी शाळा आहे आणि कामगारांचीच मुलं आपल्याकडे आतापर्यंत आहेत. आपण स्वतः सर्वजण पालक आहोत, आम्ही सुद्धा पालक आहोत. विद्यार्थ्यांची फी किती असते इंग्लिश मिडियमला आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्या शाळेमध्ये अजूनही फी जी आहे ती आपण अगदी माफक ठेवलेली आहे. अनेक सुविधा अजूनही विद्यार्थ्यांना देण्याची त्या ठिकाणी आणि प्रत्येक वर्गामध्ये टीव्ही आता त्या ठिकाणी आहे. म्हणजे ऑडिओ व्हिडिओचा मुलांना म्हणजे खूप त्या ठिकाणी सुधारणा करण्याचा आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा आणि सर्व शिक्षकांचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. 2 गोष्टी याच्यामध्ये एक तुम्हाला सांगेल की तुम्ही सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये जी उंची गाठलेली आहे किंवा जे यश संपादन केलेलं आहे त्याचा आपल्या शाळेला फायदा व्हायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स आपण जे म्हणतो की आपण करिअर गायडन्ससाठी अनेक मार्गदर्शक बोलवत असतो. करिअर क्वेस्ट असा एक आपण घेतो की त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला ज्या करिअर करायचं त्याने ती माहिती स्वतः मिळवायची, इतरांना पण ती सांगायची. आपले मुख्याध्यापक सकाळी आपण त्यांना भेटलो त्या ठिकाणी, डॉक्टर अनिल माळी सर. तर तुम्ही सुद्धा म्हणजे आम्ही आता ती माहिती जी लिहून घेतोय त्याच्या मागे उद्देश तोच आहे की तुम्ही काय काय करताय आणि त्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा शक्य होईल तुमची वेळ घेऊन मुलांना गाईड करण्यासाठी त्या ठिकाणी विद्यालयात तुम्ही या आणि त्या पद्धतीने करिअरमध्ये कसं त्यांना वाव आहे किंवा काय ते करू शकतात त्याच्यासाठी मुलांना पण. कारण तुम्ही बघितलेले 10वी पर्यंत आपल्याला काहीच माहिती नसते, विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात परंतु तेवढी बाहेरची माहिती त्यांना नसते. अशा प्रकारे आपलेच विद्यार्थी, त्याला आता आपण नवीन भाषेमध्ये मेंटॉर म्हणतो, ॲल्युमिनी म्हणतो, आपल्या शाळेमधनं पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेले, आपल्या शाळेमध्ये परत येऊन ते गाईड करणारे मेंटॉर त्यांना आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने तुमच्याकडनं अपेक्षा आहे. दुसरी एक की तुम्ही सुद्धा आता स्वतः डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहात, परंतु तुमचं स्टेटस वाढलेलं, तुमच्या ओळखी वाढलेल्या आहेत, तुमचे कॉन्टॅक्ट वाढलेले आहेत, बरोबर. तर असे बरेच जण असतात आपल्या आजूबाजूला की ज्यांना काही सामाजिक कार्य करण्याचं किंवा त्या ठिकाणी काहीतरी डोनेशन करण्याचं, डोनर म्हणून त्यांना काम करायचं असतं. तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या शाळेचं नाव सजेस्ट करू शकता त्यांना. म्हणजे एक प्रकारे ज्या काही आपल्याला सुविधा अजूनही आपल्या विद्यार्थ्यांसाठी हव्या की जेणेकरून अजून चांगले नागरिक घडू शकतील. कारण आजकाल आपण बघतो की अनेक त्यांना बाहेरचे जे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्ट्रॅक्ट करणारे अनेक हे आहेत, तर त्यातनं मुलांना वाचवून आणि त्यांना अभ्यासाची गोडी लावून आणि चांगल्या प्रकारचे नागरिक घडवणं हे काम जे ते अजूनही शाळाच करत आहे. क्लासेस असू द्या, कितीही काही असू द्या, परंतु शाळेचं जे मोल आहे ते कमी होणार नाही. तर एकच तुम्हाला विनंती आहे की असे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे असणारे असतील त्यांना आपल्या शाळेकडे त्या ठिकाणी तुम्ही आणू शकताय आणि त्या पद्धतीने त्यांना सजेस्ट करू शकताय. तर एक माजी विद्यार्थी म्हणून एवढ्या अपेक्षा तुमच्याकडनं असतील. बाकी खूप आनंद होतो आम्हाला एवढे विद्यार्थी मोठे झालेले बघताना आणि आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेले. तुम्ही सर्वांना खूप आशीर्वाद, खूप शुभेच्छा. अजून मोठे व्हा, अजून नाव कमवा आणि आपल्या शाळेचं सुद्धा नाव मोठं करा, गुरुजनांचं पण नाव मोठं. इतकं भारी वाटलं ना, इतकं मस्त वाटलं की खूप आपल्यामध्ये मुलींमध्ये बघा काही प्राध्यापिका आहेत, काही शिक्षक आहेत, मुलांमध्ये CA आहेत, कम्प्युटर इंजिनियर आहेत. हे पाहून इतकं मस्त वाटलं ना की आम्ही त्यावेळेस अशी कल्पना करायचो. बघा आता शिक्षक काय विचार करतो की हा काही पुढे करणार नाही बरं का, असं वाटतं. ते सगळं चुकीचं ठरलं बरं का. कालपासून मी बघतोय ना की असं वाटायचं की हा मुलगा काही करणार नाही, ही मुलगी काही करणार नाही. ते तर आज आमच्यापेक्षाही पुढे शिकून आणि मोठे झाले, ते बघून खूप आनंद झाला. खूप मस्त. आता कॉम्प्युटरचा तास घेताना खूप मजा यायची. म्हणजे 2 मिनिटात एक तास घेऊन दाखवतो तुम्हाला की जसा वर्गात बसलो आहे आणि वर्गात सुरू झालं की हां त्या कॉम्प्युटर लॅबमध्ये त्याच्यामध्ये आमची ही अर्चना, धनश्री, बाळा की शिकवताना सांगितलं अरे हां आता आपण हे शिकणार आहोत GUI विंडोज शिकवणार आहोत.
त्यावेळेला मुलांचा इतका गोंधळ व्हायचा, 2-3 कॉम्प्युटर असायचे. मग मुलं म्हणायची काय हे GUI हे काय माहिती. मग बाळा जास्त त्रास द्यायचा. बाळाला सांगितलं बाळा आता ते खूप झालं बरं का तुझं, तुझ्या पप्पांना घरी सांगावं लागेल. बाळा हा ठीक आहे, हा ठीक आहे सर, ठीक आहे ठीक आहे. त्यात अर्चना आणि धनश्री आपल्या एकदम न्यूट्रल बसून हा चाललंय. कारण थेरीच्या याला तासाला मुलं इतके कंटाळून जायचे आणि लॅबमध्ये गेली की मग लॅबमध्ये विचारूच नका. मग कोणी काय तर कोणी काय, विंडोजवरती गोल काढा, त्रिकोण काढा, रंग भरा वगैरे वगैरे, पेंट ब्रशमध्ये वगैरे अशा सगळ्या मजा यायच्या. आणि मी भाग्यवान माणूस आहे की शाळेत मी मॅडम त्यांना माहिती आहे 8 वाजता पाऊल टाकलं शाळेच्या कंपाऊंडमध्ये तर संध्याकाळी 7:30च घरी. देवळे सर आणि आम्ही शोले पिक्चर कसा आहे की त्यांच्याकडे एक गाडी होती बॉक्सर गाडी, माझ्याकडे सायकल, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून आणि जायचो. म्हणजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेतच असायचो. आणि आज पण तसंच आहे माझं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांमध्येच असतो. आणि मला तरी असं वैयक्तिक वाटतं की मुलांमुळे भरपूर आयुष्य आमचं सुंदर मस्त मजेत जातं, मजा येते. दिवाळीची सुट्टी आता ही 8-15 दिवस आली ना तर असं वाटतं की आता कधी संपेल, कधी मुलं एकदा येतील, कधी काय होईल. कोरोनामधला एक तुम्हाला अनुभव सांगतो की मी देवऱ्या सरांना मधल्या एका काळात फोन केला होता, कारण मला कसंच होतंय रे, खूप दम लागतोय. तर म्हटलं की मूर्ख झाला का, काय झालंय तुला. म्हटलं अरे 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले. मग त्याने ओळखलं बरोबर, त्याने म्हणजे आता आम्ही चांगले फ्रेंड आहोत म्हणून आम्ही बोलतो. त्याने सांगितलं की नाही तुझा प्रॉब्लेम काय मला माहिती आहे. म्हटलं काय. तिला ते मुलं भेटत नाही ना तुला, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. खरं सांगू का, म्हणजे मुलं ही श्वास आहेत, मेडिसिन आहे, औषध आहे. बाकीचे औषधं नाही लागत मला तरी बरं का, मुलंच लागतात. मुलं आल्याशिवाय करमतच नाही. इतका भाग्यवान माणूस आहे. पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण आणखी मोठे व्हा, उंची भरपूर गाठा, एवढे शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक सहकारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला बघून सर्वांना जसा आनंद झाला तसं मलाही झालाय. कारण इथं आल्यानंतर सगळेजण पहिल्यांदा माझ्याकडे बघताय. मी आता नाही मारणार तुम्हाला आणि रागवणार पण नाही. रागवायचं तेव्हा खूप रागवलेली मुलांना आणि त्याचा परिणाम समोर दिसतोय. छान तुम्ही शिकले, छान बोलताय. मला पवारला बघितल्यानंतर कोपऱ्यात बसलेली पवार आठवते, पण आज ती प्राध्यापिका झालेली आहे. ते बघून खरंच खूप छान वाटलं मुलांना. तुमचे पालक सुद्धा मुलांना आमच्या खूप क्लोज होते. शाळेत काही मॅडमने सांगितलं की आता शाळेत सगळं उपलब्ध आहे. मुलांना तेव्हा गॅस सुद्धा नव्हता. संस्थेचे लोक आल्यानंतर चहा करायचा, आम्ही सरळ पाटीलच्या घरी जायचो. पाटीलची आई आम्हाला तिथून चहा उकळून वगैरे आणून द्यायची आणि मग आम्ही संस्थेच्या लोकांना द्यायचो. की नाही इन्स्पेक्शन असेल तेव्हा सुद्धा तसंच असायचं. इतके तुमचे पालक ना खूप चांगले होते मुलांना. आणि त्या पालकांना काही कंप्लेंट केली आमच्यासमोर तुम्हाला मारायचे. आता तसं नाही राहिलं मुलांना. आता मुलांना रागवणं, पालक सुद्धा एवढे क्लोज नसतात आमच्या. त्यामुळे आम्हाला खरंच तुमची खूप जाणीव होते. जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं, नितीनचा चेहरा सारखा समोर दिसायचा. खरंच नितीन तुम्ही तिथे असतात ना म्हणून आम्ही इकडे शांत असतो बाळा. असं तुम्ही प्रत्येक जण मुलांना इतके छान बनले आहात ना की आम्हाला खरंच अभिमान वाटतो. अरे ते एवढेशी मुलं आणि आता किती छान छान पदावर काम करतात. त्याच्यानंतर तो CA झालेला आपला मुक्तार, त्याला बघितल्यानंतर सुद्धा खूप छान वाटलं. मुलांना तुम्ही सगळे साधारण परिस्थितीतून पुढे गेले आहात आणि त्यामुळे तुम्ही जे बनले आहात ना आम्हाला त्याचं खरंच कौतुक वाटतं. आणि जे काही आहात त्याचा अभिमान आम्हाला नक्कीच, की आमचे विद्यार्थी आहात तुम्ही. आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. मी तर तुम्हाला नावासह ओळखलं प्रत्येकाला. तर असंच पुढे जात राहा. आम्हाला विसरू नका, शाळेला विसरू नका. जसं पिडवाई मॅडमनी सांगितलं की मदत करा, तसं मुलांना आता आम्ही सिडको शाळेत आहोत आणि आमच्या सिडको शाळेत खूप स्लम एरियातली मुलं आहेत. मुलांना झोपडपट्टीतली मुलं आहेत. राजीवनगर झोपडपट्टी आहे, इंदिरा गांधी वसाहत आहे, त्याच्यानंतर वडार झोपडपट्टी आहे. आम्हाला जास्त गरज आहे. तुम्ही आम्हाला 500 रुपये दिले किंवा 100 रुपये दिले तरी आम्हाला ते खूप गरजेचे आहे. 5 वह्या जरी आणून दिला तरी आमच्या मुलांना ती खूप मोलाची भेट होणार आहे. त्यामुळे गरज पडली आम्ही तुमच्याकडे मागत नाही आहोत, आम्हाला द्या. पण कधी वाटलं तुम्हाला कुठेतरी मदत करायची तर नक्कीच शाळेत या आणि आमच्या या विद्यार्थ्यांना मदत करत की ती तुमच्यासारखे घडले पाहिजे. तर आम्हाला तुमच्या मदतीची खरंच गरज आहे मुलांनो. आणि खूप मोठे व्हा आणि चांगले आणखी आयुष्यामध्ये पुढे जा, यशस्वी व्हा. जसं तुम्ही आमचा आदर करता तसं आयुष्यामध्ये जे जे मोठी व्यक्ती भेटेल प्रत्येकाचा तुम्ही आदर करा, हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनी, सन 2004 आणि 5च्या बॅचने हा जो मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं, त्यामुळे मी सगळ्यांचे सुरुवातीला आभार मानते. तशी माझी बदली जवळजवळ 3 वेळेस माझी बदली झाली आणि या बदलीमुळे चेहरे जे आहे
ते थोडेसे गुलसट झाले होते. 4-5 दिवसापूर्वी मोहसिम आणि धनश्रीचा मला फोन आला की मॅडम मी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी डोळ्यासमोर काही विद्यार्थ्यांचे चेहरे आले, पण बरेचसे न आठवणे म्हणजे विसरून गेले होते मी, पण आज सगळे समोर आले, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. 1999 सालापासून 2009 पर्यंत माझा पहिला माझी स्टेप होती ती अशोकनगर शाळेमध्ये होती. 2009 पर्यंतच्या बॅचचे जे विद्यार्थी होते आणि मुली आणि मुलं ते खरंच इतके आपुलकीने म्हणजे शिक्षकांना आदराने वागवणारे होते. त्याच्यानंतर मला अशोकनगर नंतर सिडकोला जेव्हा बदली झाली पहिल्यांदा, त्यावेळेला तिथेही मला ते जाणवलं नाही. परत अशोकनगरला आले, परत सिडकोला गेले. मुलांमधली ही तफावत जी आहे ही मला सतत जाणवत गेली. पण माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जे विद्यार्थी आहेत ते 2000 पासून ते 2009 पर्यंत आपले अशोकनगरचेच विद्यार्थी राहतील. आणि ही बॅच जी आहे ही बॅच माझी म्हणजे बऱ्याचशा माझ्या आठवणीतली बॅच आहे. खूप चांगले चांगले अनुभव तुमच्याशी माझे आलेले आहेत. तुम्ही हा मेळावा जो आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यामुळे आपले बोलणं असेल किंवा आपली एकमेकांशी संपर्क जो आलेला आहे तो यापुढेही या ठिकाणी सतत येत राहावा आणि तुम्ही या ठिकाणी असे मेळावे सादर करावे. आम्ही येत राहणार आहोत. खूप चांगल्याशा आठवणी आहेत, पण आता बऱ्याचशा आठवणी अशा आहेत की त्या मी म्हणजे चांगल्या पण आहेत, कटू पण आहेत. पण चांगल्या आठवणी ज्या आहेत या स्मरणात ठेवून यापुढे आपलं आयुष्य जगावं आणि तुम्हाला मी तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगला यशस्वीरित्या तो आयुष्य तुमचं आयुष्य पार पाडावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि माझे आभाराचे काम मनोगताचं काम संपवते. मला असं सांगावंसं वाटतं की आदरणीय हे सर्व माझे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आल्यानंतर जेव्हापासून मी येतोय तुम्हाला बघतोय इतकं छान बोलताय. म्हणतात आपल्या शब्दांना धार नसावी, आधार असावा. कारण आधार असलेले शब्द मने जिंकतात आणि धार असलेले शब्द मने कापतात. पण तुमचा नक्कीच आधार आम्हाला होईल. बऱ्याच जणांनी तुमच्याकडे काही मागण्या केलेल्या आहेत त्या तुम्ही करा. पण याच्यानंतर मला असं आणखी एक सांगायचं आहे की तुम्ही आता 34, 35, 36 या वयामध्ये आहात. यांनी सगळ्यांनी आत्ताच्या मुलांची काळजी केली का असं करा तसं करा. आवडलं मला ते कराच. परंतु एक तुमचे आम्ही जे केलेले संस्कार तुमची एक पिढी मला अशी दिसते आणि आम्ही सगळे कसे दिसतोय की आम्ही आईबाबांची सेवा खूप छान केली करतोय. तुम्ही कराल. पण पुढे काय जसजशी पिढी बदलते, आता अर्चना पण बोलली, बरेच बोलले की आता ते लोभ जिव्हाळा नाही राहिला मुलांमध्ये. मी एक सांगू का आणखीन याही पुढे अगदी मनाला वाईट वाटेल असं, जसं आईचं वडिलांचं मुलाचं प्रेम असतं ना ते सुद्धा आता कमी कमी होत चाललंय. मग आपल्या म्हातारपणीचा आधार काय? सरकारी नोकरवाले असेल तर त्यांना पेन्शन नाही, म्हणून तुम्ही पेन्शन प्लॅन लावून घ्या. मी हे सांगण्यासाठी खास इथे उभं राहिलो कारण मला तुमची पुढची पण काळजी आहे. का कोणास ठाऊक जरी स्वतःच्या मुलाने मुलीने किंवा सुनेने जावयाने नाकारलंच तर कुठेतरी पैसा हा जो आहे ना आधार असतो त्यावर आपण जगू शकू, ही तुमची पुढची मला काळजी आहे. हे तुम्ही नक्की करावं सगळ्यांनी. मग आम्ही बिझनेसमॅन आहोत, आम्हाला खूप पैसा आहे मिळून जाईल नाही. दर महिन्याने येणं जे असतं ना तेच महत्त्वाचं. खूप पैसा असताना तो जसा येतो एखाद्या वेळेस असं काही होतं की निघून जातो नाही का. लक्ष्मी माता येते, कशी आपण वापरतो त्यानुसार ती थांबते नाही का. तुम्ही घरी आलात, आम्ही घरी आलो, खूप छान स्वागत केलं आणि आपण खुश होतो, आशीर्वाद देतो. पण जर समजा आपण वेगळंच वागलो तर तिथं ती व्यक्ती थांबत नाही. म्हणून आजही बघा आई बाबा सांगतात 3 संध्या झाल्या की दार उघडतात, आई दिवाबत्ती लावते का तर लक्ष्मी माता येते. मग ती लक्ष्मी माता कशी सांभाळायची, चांगली सांभाळली का ती राहते. म्हणून काय करा, पेन्शन प्लॅन तुम्ही सगळ्यांनी तुमच्यासाठी पुढील आयुष्यात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं. मधून मधून कॉन्टॅक्टमध्ये राहत जा. काही मुलं आत्ता खूप वर्षांनी मी पहिल्यांदा बघितलं, 20 वर्षांनी काहींना, काही 2-4 जणच भेटत गेली, काही सीमेवरही काम करतात. खूप आनंद वाटला. आणि आणखीन एक धनश्रीची गोष्ट सांगायला आवडेल. मला आश्चर्य वाटलं की 34-35 वर्षामध्ये तिच्या लक्षात नाही, पण मी शाळेमध्ये असताना ऑफ पिरियडला बसलेलो होतो, तिचा फोन आला. नवीनच लग्न झालेलं असताना दोघं कळव्याला एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. तिथून तिनं मला फोन केला, सर मी जेवण करते, पहिला घास घेताना मी देवाचं नाव घेतलंय आणि मी चप्पल काढलेली आहे. इतका आनंद वाटला, खूप आनंद वाटला. त्यात कोमलची एक गोष्ट अशी आहे, तो असं काहीतरी खाऊ वाटत होता मुलांना. नंतर मग म्हटलं का रे, म्हणे ती गाडी घेतली म्हटलं अरे मला पेढे. तर त्याने एक चौकोनी बॉक्स खेळण्याचं काहीतरी असेल तो आणला. त्यात एक 50 पैशाला किंवा 20 पैशाला पेढा मिळायचा बघा छोटा.
तो त्यात टाकला. म्हणे सर गाडी घेतली, घ्या म्हणे पेढा. मग असं उघडला तो मला दिला. म्हटलं कोणती गाडी घेतली? तर ती खेळणीची गाडी घेतली होती. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी अशा छान छान आहे बरं का. आणि मला आल्यानंतर सुरुवातीला जाणवलं की दीपक छान गायला बरं का. तर मग ज्या गाण्यांची त्याला आवड आहे ना तशीच मलाही आवड आहे. मग त्याला मला माझा अनुभव शेअर करायला आवडेल की भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अगदी पायाला हात लावून नमस्कार करण्याचा योग मला एकदा नाही दोनदा नाही 11 वेळेस आलेला आहे. आणि जाताना मी त्यांना खांदा सुद्धा दिलेला आहे. खूप सुंदर. ज्या लहानपणापासून जे मला आवडायच्या, आईमुळे आवडायच्या मला, आणि मलाच काय सगळ्यांनाच आवडतात भारतरत्न आहे की नाही. त्याने ते जे कराओकेवर गाणं गायलं ना ते पण खूप छान मला आवडले. त्यासाठी अनुभव शेअर केला. आणि आता इथून पुढे एक महत्त्वाची गोष्ट अशी आणखी की वय आता तुमचं असेल, तुम्ही आता एकटे नाही आहेत, तुम्ही आई बाबा आहे, मोठ्या जबाबदारी आहे. आई बाबा काय असतात हे तुम्हाला आता कळलं की आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी किती केलं आहे. मग आता आपण झाल्यावर म्हणतात बाप झाल्यावरच बाप काय असतो ते कळतं, आई झाल्यावरच आई काय असते ते कळतं. आता तुम्ही झालेले आहात, तुमच्यावर मोठी जबाबदारी पण आहे. त्यामुळे त्या मुलांना सुद्धा योग्य ते संस्कार द्या आहे की नाही. काय होतं की समोरून इथं पाणी पण आहे किती छान. तर ते पाणी जे आहे ना त्याला जर बांधणे घातलं ना सगळे गावाची गावं उद्ध्वस्त करून टाकेल. पण त्याला जर संस्काराचा बांध घातला तर सगळी शेती सुजलाम सुफलाम झाल्यासारखी म्हणजे होणारच आहे की नाही. त्यामुळे आपण काय करायचं, छान त्यांना संस्कार करायचे. आम्ही दिलेली जी आहे ज्ञानाची शिदोरी ती नेहमी वापरायची, पुढे छान चालायचं. आणि इफ यू वॉन्ट टू डू समथिंग इन युअर लाईफ ॲट फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ दॅट टीचर ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन हू हॅज फुल्ली नॉलेज अबाउट इट. तुम्ही आता ह्या मध्यावर आहात, हे करेल ते करेल, अपयश पण येऊ शकतं. त्यामुळे काय करायचं, आधी सगळी माहिती करून घ्या, मग एखादी भरारी घेताना घरी घ्या. कारण स्काय हॅज नो लिमिट. नुसतं पैसा पाहिजेच, परंतु पैशाबरोबर नाती जपा आहे की नाही. कारण नाती महत्त्वाची असतात. सर्वात शेवटी जर कोणीच नसेल आपल्याजवळ तर तो एक भयानक प्रसंग असतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी नाती जपा, सगळ्या शिक्षकांना जपा, मित्रांमध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहा. आणि मनातलं दुःख आपण एकमेकाला सांगू शकतो, आनंद दुःख ते पण शेअर करा. त्याच्याने काय होईल, मन हलकं होतं नाही का. इंग्लिशमध्ये कविता होती नेव्हर ॲडमिट द पेन. पण तसं काही नाही का आपले दुःख जाहीर करू नका, पण करत जायचं. ते केल्याने काय होतं, माणूस हलकं होतो. आणि वेगवेगळ्या काय होतं कुठूनही काही अशी संधी मिळून जाते किंवा असं काही एक आनंदाची गोष्ट मिळून जाते किंवा जे दुःख आहे त्याच्यावर असे आधार मिळून जातो की बस आपण आधार व्हायला शिकूया. सगळ्यांनी याप्रमाणे करा आणि असेच भेटत जा, वारंवार शाळेत जा. शाळा तुमचीच आहे, आम्ही नेहमी तुमचं स्वागतच करू. एक आणखीन जाता जाता शेवटचं प्रसंगी आलात. आता जोशी मॅडम सगळ्यात ज्येष्ठ आहेत, रनिंग त्यांचं 61 आहे. परंतु आमच्या सगळ्यांच्या पुढे एखाद्या वेळेस 90 वयापर्यंत जगलोच. तुम्ही आलात त्यावेळेस आम्ही नाव विसरलेलो असू, चेहरा तुमच्या ते बदल असेल, आमच्या ते बदल असेल. त्यावेळेस मात्र आवर्जून तो राग न येता मी त्या बॅचला होतो सर, तुम्ही असे शिकवायचे तसे शिकवायचे, ते नीट नाव सांगा, सगळ्या आठवणी करून द्या नाही का. त्यावेळेस तो राग धरायचा नाही, कारण त्यावेळेस वयाचा परिणाम असेल नाही की नाही. सगळ्यांना खूप चांगलं आयुष्य मिळो, दीर्घायुष्य हो. तुमच्याकडून आईबाबांची गुरुजनांची सेवा घडो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हा सगळ्यांना फोटो सेशन करायचं आहे, त्याच्यामुळे सगळे चालले फोटोच्या दिशेने. सगळ्यांनी फेटे घातले, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आता फेट्यांवरती सगळ्यांचे फोटो घेऊ आणि त्याच्यानंतर आपण करणार आहे जेवणाला सुरुवात. काय काय काढलं ओके डन. नाही सगळ्यांनी एक साथ वरती हात करा असंच. ओके आलाय सगळा व्ह्यू आलाय. हे बघा आता आपल्या भटकंती 89 चॅनलवरती माझी वर्गमैत्रीण आहे अर्चना जगताप आपल्या सोबत आहे. ठीक आहे, तर तिचं म्हणणं आहे तिला काहीतरी थोडंफार त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा इथला एक्सपिरियन्स ही शेअर करणार आहे, जेणेकरून आम्ही 20 वर्षानंतर जे भेटलेलो आहे तर 20 वर्षानंतरचा तिचा एक्सपिरियन्स इथला कसा आहे, तिला काय वाटलं, माझ्यासारखीच बडबडी त्याच्यावरती आता पुढे कंटिन्यू करेल. हॅलो, मी अर्चना दळवी. हा माझा मित्र आहे, वर्गमित्र. आम्ही 20 वर्षानंतर भेटतोय आणि
ही काय जी अरेंजमेंट आहे ती याने केली आणि एवढं सुंदर रिसॉर्ट आहे. नाव काय? वॉटरस्केप रिट्रीट. खरंच याने सगळ्या आठवणी आमच्या या गेट टुगेदरच्या माध्यमातून ताज्या केल्या आहेत. एकदा तुम्ही व्ह्यू बघा, एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि त्यात पावसाचं वातावरण झालंय. आहा, याच्यापेक्षा अजून गेट टुगेदरला काय वातावरण हवं? मित्र, जेवण, चहा सोबत आईस्क्रीम आणि गप्पा, यापेक्षा अजून काय पाहिजे? लाईफ होतो ऐसी. तिने नक्कीच तिच्या जुन्या ज्या आठवणी होत्या तिचं मनोगत व्यक्त करताना ते पण तिने छान पद्धतीने मांडलंय. ते मी नक्कीच युट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला टाकतो आणि दाखवतो की तिने काय काय मांडलंय. पण नक्कीच तीच नाही, भरपूर अशा लोकांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. गेम्स वगैरे जे कंडक्ट केले, कोणी गाणं म्हटलं असेल, कोणाला काय काय प्रश्न विचारले आपण, कोणाचा कसा अनुभव होता, त्यांच्या काय काय आठवणी त्यांनी मांडल्या आहेत. सुंदर अशा प्रकारे सगळ्यांनी मांडलंय. आता वरतून पावसाची रिमझिम चालू झालेली आहे. बॅक साईडला तुम्ही बघू शकता पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे. त्या साईडला तो तसा बारीक या ठिकाणी येतोय. पण आता जेवण झालंय आणि त्यांना म्हटलं होतं की ह्या मोठ्या अशा लॉनमध्ये आपण 1-2 गेम खेळू, जसं लिंबू चमचा, संगीत खुर्ची. परंतु बघू, जर पाऊस गेला तर खेळू, नाही तर मध्ये अरेंज करावं लागेल. बघा आता दीपक जे म्हटला की कसं वाटलं गेट टुगेदर, तर आपल्या अशोकनगर विभागामध्ये आतापर्यंत माझी विद्यार्थी मेळावा गेट टुगेदर हे झालेलंच नाहीये. फक्त काल 2006च्या बॅचचं पहिल्यांदा गेट टुगेदर झालं आणि आज दुसरं 2005च्या बॅचचं हे आजचं दुसरं गेट टुगेदर. म्हणजे असा कार्यक्रम जो आहे तो आधी झालेलाच नव्हता आणि त्यात सुद्धा कालच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थी छान त्यांनी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी केल्या. पण त्यांच्याकडे इतका छान ऍक्टिव्ह एनर्जेटिक अँकर नव्हता, त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला जी वेगळी रंगत आली त्याच्याबद्दल खरंच दीपकचं खूप कौतुक आणि खूप छान वाटलं. मन मोकळ्या गप्पाही झाल्या आणि खूप छान, सगळ्यांचंच कौतुक. छान, थँक्यू. बोला, काय म्हणायचं? बोला की, शेवटला अजून भरपूर वेळ आहे तुम्हाला. टाइम बिडवाई मॅडम 2005ला जॉईन झालेले आहे, परंतु 2008ची जी बॅच होती त्यांनी पण एक गेट टुगेदर केलं. हो, शाळेत केलं होतं. निखिल जाधव आणि ते मंडळी नव्हते ना, तुम्ही पण होत्या ना. त्यानंतर 2008च्या बॅचचं झालं आणि 5 बात आहे. तर याच्यासारखं अजून झालेलं नाही. खूप सुंदर, सगळ्यांना आशीर्वाद. छान. आजचं जे गेट टुगेदर झालंच ना, ते स्मरणात चिरकाल टिकणारं असं राहणार आहे. आणि जे तुम्ही घेतलं अतिशय सुंदर होतं. पुण्याच्या एकदा आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो आम्ही. चालेल? पुन्हा कंटिन्यू करा तुम्ही. आम्ही सगळेजण रजा घेऊ तुमची. मॅडम मी म्हणेल किशोर कुमार माझे तर फेवरेट आहे, त्याच्यामुळे बहुतेक सॉंग त्यांचेच म्हणत होतो. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तर याच्या आधी अशी गेट टुगेदर झालं तेव्हा याच्यापेक्षा भारी म्हणजे कम्पेअर नाही करत. मी एक विचारलं होतं तुम्हाला. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए. एक्झिट. येताना टाळ्या, जाताना टाळ्या. चला, आता सर्व स्टाफ या ठिकाणी रजा घेत आहे आणि सर्वजण त्यांच्याशी हितगुज करून, गप्पा गोष्टी करून अलविदा करताय. बघूया पुढचं गेट टुगेदर कधी होत आहे. नाही, रडणार नाही कोणी.
अशा पद्धतीने आमचा स्टाफ या ठिकाणी रजा घेतोय आणि सर्वजण या ठिकाणी त्यांना हँडशेक करून आशीर्वाद घेऊन बाय 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 या ठिकाणी करतायत. ते गेल्यानंतर आपण परत 1-2 कार्यक्रम गेम्स वगैरे कंडक्ट करणार आहोत. परंतु नक्कीच हा स्टाफ इथे चाललेला आहे. सो हे बघा स्टाफ गेलेलेच आणि आता मुलं आपण थोडेसे 1-2 गेम कंडक्ट करणार आहोत. आणि इथे बघा तुम्ही हे वातावरण बघू शकता. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण, भोवताली पाणी आहे आणि आजूबाजूला हा डोंगर, हा मित्रपरिवार इथे, आणि हे आपलं हॉटेल जिथे आपला आजचा कार्यक्रम गेट टुगेदरचा अतिशय छान असा पार पडलेला आहे. आता इथे मस्त सगळे खुर्चीवर बसूयात आणि 1-2 गेम खेळूयात. चला डॉक्टर मॅडम, अर्चना मॅडम, पूनम मॅडम, भागो. वा वा वा, पाण्याचा आस्वाद घेत आजूबाजूला मस्त डोंगर. आणि यावेळेस आता लागलेला आहे नंबर, ज्यांचं नाव आहे गणेश महाले, IT इंजिनियर. अरे त्यांना भेटली जागा. सविता मोरे गेलेले आहेत. सविता मोरे आउट. चला खुर्च्या राहिलेल्या आहेत 7, कंटेस्टंट आहेत 8. आता कोण आहे बरं? हर्षिता पठाडेंना भेट. बडबडा मॅडम, अर्चना जगताप आउट. चला 1 2 3 4 5 6 7 बाकी आहेत. आणि आता नंबर कोणाचा लागलाय? कळवण डेपूची गाडी आउट. सोनाली वाघ. बोलणार का? मी स्वतः पळतोय. चला माझा नंबर लागेल का नाही? पळा. संगीत खुर्चीचा आस्वाद घेताना आमची 2005ची बॅच. अरे यार, पहिल्या त्याच्यात आउट कमी. वा वा वा, काय होस्ट बोलण्याच्या नादामध्ये होस्टचं लक्षच नाही. तू होस्टी कस करी नको चुकले. नाही ना, मला पण येऊ की व्हिडिओ मध्ये. चला 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 चला, पळा पळा पळा. वा 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 वा. मला कसं आहे, माझ्या चॅनल वरती टाकतील म्हणून म्हटलं माझा पण व्हिडिओ येऊ द्या. तुला कंटेंट मिळतंय बा खूप सारं. किती छान कंटेंट मिळाले आज. पळा पळा पळा. आता दुसरे IT इंजिनियर गणेश महाले आउट झालेले. जो विनर असेल त्यासाठी एक खुश खबर आहे बरं का. चला काय कोण घेतोय? वाढवतो एक मी आउट झालोय. चला पळा लवकर, एक खुर्ची वाढव फक्त. मागे सरकवते बरोबर आहे. पळा मग, पळा पळा पळा. चलो 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 प्ले. या ठिकाणी मोहसिन मावशी एक महाराष्ट्र दरबारचे संचालक सर्व या ठिकाणी खेळतायत. बघूया, ते जर आऊट झाले त्यांनी पार्टी द्यायची महाराष्ट्र दरबारला, आणि ते जर जिंकले तरी सुद्धा पार्टी द्यायची. अरे चला चला चालू आहे चालू अजून आउट कधी चालू अजून संध्या चालू अजून चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे अजून. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. ते शूज स्लिप झाला त्याचा. अर्चना अर्चना 2005ची गेट टुगेदरची बॅट्स आउट झालेले आहेत. स्वाती देवरे आणि दीपक पवार. एक मुलगा एक मुलगी. वा, हे जरा जास्त चालू दे. बरोबर, जास्त चालू दे. समजा म्युझिक पण करे. कोण करते बघू नको तू तिकडे तिकडे तोंड कर. धनश्री तिकडे तोंड करून बस. तिकडे नाही नाही, तिकडे तोंड करून तिकडे तोंड करून नाही तिकडे तोंड करून. पिकनिकला चाललेलं
काय चाललंय? आणि फायनली या ठिकाणी दोघांमध्ये लेडीज विनर झालेली आहे. 2005 ची स्वाती देवरे विनर. तिच्याकडनं आपल्याला इन्स्ट्रक्शन इथे फॉलो केला. मोहसिन झालं, गणेश झालं, बाळा, कोमल, नितीन, राहुल, ज्यांचं कुणाने केलं असेल ज्ञात अज्ञात, त्यांच्याकडनं माझे आभार प्रदर्शन. खूप छान कार्यक्रम तुम्ही अरेंज केला आणि अशी आशा करते की नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयर जेव्हा जमेल तेव्हा याच्यापेक्षा अजून एक छान कार्यक्रम आपण सगळे मिळून करू. आणि आज आपली संख्या होती 33. आय थिंक बरेच जण नाही आहेत, तर अशी प्रयत्न करू की पुढच्या वेळेस जेव्हा गेट टुगेदर होईल त्यावेळेस सगळीची सगळी बॅच ही हजर राहील. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी असेल किंवा नसेल त्यांचे मिळणं आणि त्यांना नेक्स्ट गेट टुगेदरसाठी येण्यासाठी प्लीज तयार करा. आणि खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि ज्यांच्याकडे फोटो असतील तेवढ्या सगळ्यांनी शेअर करा. आज गेट टुगेदर झालं म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. ग्रुप ऍक्टिव्ह राहू द्या. निदान हाय हॅलो आणि कुठे आहात ते आपण एवढं खूप वेळेस ऐकलं की दुःख शेअर करण्यासाठी पाहिजे कुणीतरी, तर ते लक्षात ठेवा. कुणाला काहीही प्रॉब्लेम असू द्या, प्लीज ग्रुपवर जेवढी होईल तेवढी मदत आपण एकमेकाला करण्याचा प्रयत्न करू. नाहीतर एक दिवस आलोय, एन्जॉय केलं, फोटो काढला, नॉट फेअर. तर आहे या टप्प्यावर आहे आपण की आयुष्यात कधीही कुणाला कुणाचीही गरज लागू शकते. तर ती निसंकोच मागा. मुली असेल तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. मुलांकडे मागतानाही लाजू नका, कारण की आपण सगळे एका बॅचचे आहोत आणि आता सगळे एकत्र आले तर मला असं वाटावं की कुण परत लांब जावं की कुणाचे परत कॉन्टॅक्ट एकमेकाशी विसरून जावं. थँक्यू. धन्यवाद.